तर मी चालले विटा उचलायला आणि भांडी पण घेतलेत, हंडा कपडे घेतलेत, तिकडूनच जाईन नदीवर पण. तर चला जाऊया. तर आता मी इटा उचलायला आले, फटाफट इटा उचलते. खूप आभाळ पण आलंय, असं वाटतं आता पाऊस पण येईल. विटा नाही उचललं तर भिजून जातील. फटाफट उचलते आणि नदीवर जाते. तर मित्रांनो, आमचं भूत बघा, रोशन कसा झालाय भूतासारखा, लावलंय तोंडाला काळ. आणि यश पण, यशने नाही लावला, भूत नाही दिसत. मग कसं दिसतंय? हे तोंड काय, हे तोंड काय, दातच फक्त दिसतात. यशनगट हा, पटापट उचलते. अजून दुसरा पण उचलायचा आहे. अजून भांडी घासायची, आता दिवस जायचं. तर आता माझं झालंय, आता नदीकडे चालले, भांडी घासते पटापट आणि जाते परत. काय तू काढलेला? दोन काढलाच नाही, एक गेला मोठा आहे. काय जवळ आणून घालायला मग? जोरात नको वाढाय तुला. याच्याहून मोठा होता खडशी, तो गेला. हा मोठा आहे, एक बारीक. तर आपण पण बघूया टाकून. तर आता आपण पण गळ टाकून बघूया का मासे लागत्यात. तिने दोन काढले, लागला तर लागला. तिने एक काढून परत घालवला. दोन बघते ना टाकून, लागला तर लागला. माझा पुढं गळ टाकत होतं पण नाही भेटले. तर आता चाललो घरी, संध्याकाळ पण झाली. आभाळ गेला ना सगळं. तर मी पोहोचले घरी. पूजा या उतरावं लागायला. मासे नाही भेटते 2-3 दिवस. तर मित्रांनो, आता मी बनवते वालाच्या शेंगा. शेंगा धुवून घेतल्यात आणि त्याच्यात टाकणार आहे मांदेली, ते वाळलेले मासे समुद्रातले. तर आता शेंगा सोलून घेते. अरे आपण फोटो काढायचा आहे. पोट भरलं ये गेलं. तर आता मी हे सगळं धुवून घेतलंय. टोमॅटो, मिरच्या, कांदा, शेंगा, बटाटे. तर आता कांदा पण कापून घेते. तर आता आपण हे तळून घेऊया. कलई तिखट लागेल का? तर आता मी तेल टाकते. तर आता हे चांगलं भाजून तेलात तळून घेऊया. तर हे आता मी तळून घेतलंय. आता मसाले टाकते. हळद, काळा मसाला, गरम मसाला आणि घरचा मसाला. आणि हे धुवून घेतलंय, तरी डबल धुवून घेते. तोपर्यंत मसाले टाकते.
तेलावर. तर आता पाणी ओतते थोडंसं. तर आता हे शिजवून घेऊ आणि मग मीठ टाकू. तर हे शिजलंय, आता मीठ टाकू. तर हे आता उतरवून घेते. शिजलंय, मीठ पण लागलंय. कालवण जास्त नाही केलं, एकटीच आहे म्हणून थोडंसं. तर आता वाढते. कसं झालंय बघूया. यश तुला. तर ही आमची गावठी रेसिपी मांदेलांची कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा. त्यातला जो काय माहित मांदेला काय. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, वालाचे शेंगा आणि मांदेली, हे नक्की कळवा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.